आढावा मॉर्निंग प्राईम टाइमद्वारे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील। सोबतच यंदा सरकारकडून अनेक नवीन आव्हानं उभी राहतील। प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला तपास अहवाल असेल। यंदाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पात काही सुतोवाच केले जातात का? सोबतच मंत्री झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जमिनीच्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता शिवालय इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील आणि सचिन अहिर हे नेते उपस्थित असतील। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार आहे। नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यानंतर भूषण गगराणी अर्थसंकल्प मांडतील। दरम्यान 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या खर्चाचा हिशोब द्या, कोणाला किती निधी दिला याबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी महापालिकेमधल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सराय काळे खान ते मोदीपुरम या नमो भारत रॅपिड रेल कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करतील। ही आधुनिक रेल ट्रेन मेरठला गाझियाबाद मार्गे दिल्लीला जोडते। सध्या आरआरटीएस सेवा मेरठ साऊथ ते न्यू अशोकनगर पर्यंत चालते, जी दोन्ही शहरातील अंतर हे अंदाजे 55 ते 60 मिनिटात पूर्ण करते। तथापि आजच्या या उद्घाटनानंतर ही सेवा दिल्लीतल्या सराय काळे खान नमो स्टेशन ते मेरठमधील मोदीपुरम पर्यंत धावेल। याशिवाय पंतप्रधान भारतातील सर्वात वेगवान मेट्रो मेरठ मेट्रोचंही उद्घाटन करतील। 1 मार्च पासून राज्यभरात दूध महागणार आहे। 2 रुपये प्रति लिटर दुधामागे दरवाढ होईल। दुधाच्या खरेदीत 4 रुपयांनी वाढ झाल्यामुळे दरवाढ होणार असल्याची दूध संघानं निर्णय घेतल्याचं समोर आलंय। तर दूध संघाच्या विक्रीमध्ये 1 रुपये तर वितरकांच्या कमिशनमध्ये 1 रुपयांची वाढ केल्याचा निर्णय दूध संघानं घेतलाय। मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या सातत्यानं कमी होत असताना संच मान्यतेच्या कठोर अटींमुळे सुमारे 57 मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती येते। दरम्यान संबंधित शाळांची संच मान्यता स्थगित करून विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्याकडून करण्यात आली आहे। इतर शाळांच्या तुलनेत मुंबईमध्ये मराठी शाळांची संख्या तुलनेनं कमी होत असून मराठी शाळाच अल्पसंख्याक ठरत असल्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा शिक्षक परिषदेनं केला आहे। बातमी आहे मुंबईतल्या चिमुरडीच्या बहादुरीची। लहान मुलं अनेकदा अडचणीत संकटात सापडतात, पण एका मुलीच्या धाडसामुळे 2 लहानग्यांची सुखरूप सुटका झाली। मुंबईच्या एका इमारतीमधील लिफ्टमध्ये आलेल्या तांत्रिक समस्येमुळे अगदी 2 लहानशा मुली अडकल्या होत्या। मात्र त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या मुलीनं सतर्कता दाखवत लिफ्टचं दार बंद होण्याआधीच दारात पाय ठेवला। दार उघडत नसतानाही तिनं संपूर्ण ताकद लावली। यावेळी इमारतीमधल्या इतरही महिला आणि पुरुष त्या मुलीच्या मदतीला धावून आले। त्यांनी एकत्रितपणे जोर लावून लिफ्टचा दरवाजा उघडला आणि एक एक करून जेमतेम 2 ते 3 वर्षाच्या मुलींना एक एक करून बाहेर काढले। नागपूरच्या प्रतापनगर परिसरात एका वॅगनार कार चालकानं रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही कार अल्पवयीन चालवत होता। या अपघातानंतर जखमी महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रतापनगर पोलीस ठाण्यानं तपास सुरू केलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात कार चालक अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी या अल्पवयीन कार चालकाला ताब्यात घेतलंय। कल्याण पूर्वेत डंपरचा धक्का लागल्यामुळे दुचाकीस्वार थेट दुचाकीसह खड्ड्यात पडल्याची घटना समोर आली आहे। यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। हा खड्डा कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला होता। हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। अकोला शहरात रील तयार करण्याचा वेळ एका रील स्टारला चांगलंच महागात पडलाय। सोशल मीडियासाठी रील शूट करण्याच्या बहाण्यानं मैत्रिणींनीच मैत्रिणीच्या घरात 20 लाखांचा दरोडा टाकलाय। शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींना कपडे बदलण्याच्या बहाण्यानं फिर्यादी मैत्रिणीच्या घरात एंट्री घेतली आणि कपाटातील सुमारे 150 ग्राम सोन्याचे दागिने तसंच 90,000 रुपयांची चोरी केली आणि चोरीचा संशय येऊ नये म्हणून 1.5 तास रील शूटमध्ये घालवलेत। चोरी झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी केलेल्या तपासात मैत्रिणीच आरोपी निघाली आहे। या प्रकरणी तिचा प्रियकर आणि 2 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। रील तयार करण्याच्या बहाण्यानं दरोडा टाकण्याचा प्लॅन जवळपास महिनाभरापासून तयार करण्यात आला होता।
फिर्यादी यांना रील बनवण्यामध्ये गुंतवून तिच्याच मैत्रिणी तिच्या घरी चोरी करून संपूर्ण मुद्देमाल जुन्या मित्राकडे सुपूर्द केला। पोलीस स्टेशन जुने शहर येथील अधिकारी अंमलदारांनी संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी, फिर्यादीची मैत्रीण त्याचप्रमाणे तिचे जुने मित्र यांना ताब्यात घेऊन संपूर्ण जवळपास 150 ग्रॅमच्या जवळपास सोन्याचे दागिने आणि 90,000 रुपये कॅश असा एकूण 21,50,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला पुढील तपास सुरू आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासानं कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 2 महिला, 1 पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर एका संशयितानं पळ काढलाय। सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताना हा प्रकार समोर आलाय। आरोपींकडून 10 मोबाईल, रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर जप्त करण्यात आले। अल्पवयीन मुलाला चिल्ड्रन होममध्ये पाठवण्यात आलंय। एका भाविकाकडून तक्रार आली होती की आमची जी पर्स आहे तिला ब्लेडनं कट केलेला आहे, चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या अनुषंगानं पोलीस पथक तसेच संस्थांमधील सुद्धा सुरक्षा कर्मचारी यांनी चेक केला असता त्या ठिकाणी 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक हे सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले। सदर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांची आज दुपारी पोलीस कस्टडी मागण्यात येईल आणि त्यामध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यात येईल। आता एक महत्त्वाची बातमी, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफबाबतच्या निर्णयानं संतापलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्लोबल टॅरिफमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल केलाय। ट्रम्प यांनी जागतिक टॅरिफ आता 10% 15% केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेलं आयात शुल्क अवैध असल्याचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी दिला होता। डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादताना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचं उल्लंघन केल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं। कोर्टाच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांच्या संतापाचा भडका उडालाय। असा निर्णय देणारे न्यायाधीश अमेरिकेसाठी कलंक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर काही काळातच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जगावर सरसकट 10% कर आकारणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ग्लोबल टॅरिफ 10% 15% करणार असल्याचं जाहीर केलंय। ही करवाढ 24 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। अमेरिकेनं इराणला करार करण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। इराणनं तसं न केल्यास अमेरिकेनं लष्करी कारवाईचा इशारा दिलाय। इराण सीमेनजीक अमेरिकेनं लष्कराची जमवाजमव सुरू केली आहे। इराणवर हल्ला करण्यासाठी जॉर्डन, सौदी अरेबियामध्ये मोठ्या संख्येनं लष्कराची जमवाजमव सुरू झाली आहे। जॉर्डनमधील तळावर अमेरिकेनं 60हून अधिक लढाऊ विमानं तैनात केली आहेत। त्यामध्ये F-35, F-15, F-16, F-22 रॅप्टर स्टील्थ लढाऊ विमान आहेत। याशिवाय सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान एअरबेसवर मोठ्या संख्येनं अमेरिकन सैन्य जमा झालंय। आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची आणखी एक महत्त्वाची अपडेट, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव कमालीचा वाढलाय। अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं रात्री हवाई हल्ले केलेत। तब्बल 7 ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोनच्या साहाय्यानं बॉम्बफेक केली आहे। अफगाणिस्तानच्या पक्तिका या प्रांतात बारमल जिल्ह्यात हे हवाई हल्ले करण्यात आले। काल पाकिस्तानात तेहरीक-ए-तालिबाननं हल्ले केलेले होते। त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं दोन्ही देशांदरम्यान असलेल्या सीज फायरचं उल्लंघन करत हे ड्रोन हल्ले केलेत। पाकिस्ताननं ड्रोनद्वारे मदरशांवर मारा केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केलाय। मात्र पाकिस्तानने हा दावा फेटाळलाय। मदरशांवर नाही तर केवळ तेहरीक-ए-तालिबान आणि इस्लामिक स्टेट खोरासनच्या ठिकाणांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे। अमेरिकेतील व्हर्जिनियामधल्या रिचमंड येथे गोळीबारासारखी घटना घडलेली आहे। वादानंतर झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झालाय, तर यामध्ये 7 जण जखमी झालेत। काल रात्री सुरू झालेल्या या वादात 1 पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। परिसरात मोठा गोंधळ उडालेला आहे। 3 पुरुष आणि 4 महिलांना गोळ्या लागल्यात। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी कुणालाही अटक केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही। नागपूरच्या रामटेक तालुक्यांतर्गत येणाऱ्या देवलापार परिसर पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे हादरलाय।
चावरा गावाजवळ शेतात काम करणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. सध्या इथे ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे बिबट्या गावाच्या हद्दीत शिरत आहे आणि त्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागानं नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मध्य प्रदेशामधल्या कटनी जिल्ह्यामधल्या सडारच्या जंगलामधला एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय. इथे एक वाघ महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. सध्या 2 हत्तींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हत्तीण आणि तिचं पिल्लू आहे. हे दोघे हत्ती जंगलात वावरत असताना एका गेंड्यानं हत्तीच्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीनं गेंड्याच्या दिशेनं आपली सोंड वळवली आणि त्यानंतर ती जोरात किंचाळली. त्या आवाजानं गेंडा जागच्या जागी स्तब्ध झाला. हा सगळ्या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बीसीसीआयनं क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड या इंडियासाठी संरचित सहाय्य योजना जाहीर केली आहे. दृष्टीहीन क्रिकेटपटूंना अधिक संधी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. योजनेनुसार पुरुष आणि महिला राष्ट्रीय संघांना दरवर्षी 2 परदेशी स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा दिली जाईल. तसंच भारतात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांदरम्यान खेळाडूंच्या कुटुंबियांच्या निवासाची जबाबदारी बीसीसीआय देणार आहे. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बीसीसीआय संलग्न स्टेडियम आणि मैदानांचा वापरही उपलब्ध करून दिला जाईल असं या योजनेमध्ये नमूद करण्यात आलंय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार क्रिकेटर गब्बर अर्थात शिखर धवननं आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. वयाच्या 40व्या वर्षी आयर्लंडच्या सोफी शाईनशी शिखर धवननं दुसरं लग्न केलंय. शिखर धवन आणि सोफी शाईन यांच्या लग्नाचे विधी गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. या दोघांनी स्वतः संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. युजवेंद्र चहलने शनिवारी झालेल्या या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करताना मेरे यार की शादी है असं कॅप्शन दिलंय. T20 वर्ल्ड कप मध्ये आजपासून भारताचे सुपर 8 मधील सामने सुरू होत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा सामना बलाढ्य अशा दक्षिण आफ्रिकेशी होतोय. संध्याकाळी 7 वाजता हा सामना होतोय. या स्पर्धेच्या गट साखळीमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले असून दोन्ही संघ स्पर्धेत अग्रस्थानी आहेत. मात्र सरासरी रन रेटचा विचार केल्यास टीम इंडिया त्यात दक्षिण आफ्रिकेच्याही पुढे. त्यातच जसप्रीत बुमराह, ईशान किशन, शिवम दुबेसह स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असून ही जमेची बाजू मानली जाते. सूर्यकुमार यादव या संघामध्ये 2 बदल करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांना वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्या जागी खेळवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तब्बल 54 वर्षांनी अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासानं चंद्रावर स्वारी करण्याची तयारी केली आहे. नासानं या मोहिमेला आर्टिमिस 2 असं नाव दिलंय. या मोहिमेअंतर्गत 6 मार्चला 4 अंतराळवीर चंद्राच्या दिशेने उड्डाण करतील. हे 4ही अंतराळवीर चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वी तलावर परततील. मात्र ते चंद्रावर उतरणार नाहीत. जुलै 1969 साली अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं आणि त्यानंतर पुढच्या 4 वर्षात अमेरिकेनं अनेक चांद्र मोहिमा आखल्या. मात्र 1972 सालच्या अपोलो 17 मिशननंतर अमेरिकेनं चांद्र मोहिमा बंद केल्या होत्या. आता पुन्हा एकदा अमेरिकन यान अंतराळवीरांना घेऊन चंद्राकडे झेपावणार आहे. आर्टेमिस 2 मधून 4 अंतराळवीर चंद्राभोवतीच्या कक्षेमध्ये फिरून साधारणतः चंद्रापासून 6.5 ते 9.5 हजार किलोमीटर इतक्या अंतरावरून ते चंद्राभोवती परिक्रमा पूर्ण करतील आणि यावेळी ते चंद्राच्या पलीकडच्या भागामध्ये म्हणजे पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची पण छायाचित्रण करतील, त्याचा अभ्यास करतील आणि 10 दिवसांनंतर ते पृथ्वीवर परत येतील. 2024 सालच्या नासाच्या अंतराळ मोहिमेदरम्यान भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात अडकली होती. अवघ्या 8 दिवसांचं हे बोईंग स्टारलाईन मिशन 9 महिने लांबलं. मात्र यावर स्पष्टीकरण देताना नासानं ती घटना म्हणजे एक अपघात असल्याचं मान्य केलंय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं मान्य केलंय की सुनीता विल्यम्सचं अंतराळात अडकणं हे धोकादायक होतं. या मोहिमेला नासानं अपघाताच्या टाईप ए श्रेणीमध्ये ठेवलंय. याच श्रेणीला अपघाताची सर्वात गंभीर श्रेणी मानलं जातं.